महासम्राट बळीराजा राष्ट्रसेवा संघाद्वारे आयोजित दुसऱ्या टप्प्यात शिवतीर्थ उमरी सावनेर ते तीर्थक्षेत्र रामटेक दरम्यान महासम्राट बळीराजा रथयात्रेचे मराठा सेवा संघ कन्हान आणि आशिष दिवटे परिवाराद्वारे तुमचं आमचं नातं काय, जय बळीराजा जय शिवरायच्या जयघोषात फुलांच्या वर्षावाने भव्य स्वागत करण्यात आले। राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामूहिक बळीराजा उत्सव साजरा करण्यास महासम्राट बळीराजा राष्ट्रसेवा संघाद्वारे विदर्भस्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रा दुसऱ्या टप्प्यात शिवतीर्थ उमरी सावनेर ते तीर्थक्षेत्र रामटेक जिल्हा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा भ्रमण करत कन्हान शहरात आगमन होताच मराठा सेवा संघ कन्हान आणि आशिष दिवटे मित्र परिवारातर्फे महामार्गावरील छत्रपती शिवराय चौकातून रथयात्रा आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून तुमचं आमचं नातं काय, जय बळीराजा जय शिवरायच्या जयघोषात मार्गक्रमण करून तारसा रोड टी पॉइंट छत्रपती शिवराय चौकात फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करत यात्रेकरूंना माझा शीतप्रिय आणि अल्पोहार वितरण करण्यात आले। या प्रसंगी मार्गदर्शनात महासम्राट बळीराजा फक्त कृषी शेतकरी नव्हे तर व्यापार, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, युद्धनीती, संस्कृती समृद्ध करणारा सर्वांचा, समस्त भारतीयांचा कुळस्वामी, महानायक, रक्षक, समतावादी, प्रजाहितदक्ष, स्वामी तिन्ही जगाचा, महादानशूर, महाबली, अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट बळीराजाच्या विशाल साम्राज्याची राजधानी महाबलीपूर, तामिळनाडू असून सरसेनापती खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा, काळभैरव, मल्हारी, बिरोबा, मार्तंड, भैरोबा भराडी होते। माझी प्रजा उपाशी राहू नये, अन्नदाता सुखी भव, इडापिडा टळो म्हणून सतत काळजी घेणारा, इतका जिवलग की 7 काळजाच्या आत कायम जपून ठेवावा। म्हणूनच इडापिडा टळो, बळीराज्य येवो। सुमारे 3000 वर्षांपासून समस्त भारतीय त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करतायत। यास्तव राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामूहिक बळीराजा उत्सव दिवाळीच्या बलिप्रतिपदेच्या दिवशी घरोघरी व सामूहिक साजरा करण्याचे आवाहन रथयात्रेचे आयोजक प्राध्यापक माननीय अभिविलास नखाते सर यांनी केले। यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक वनिता वनकर, सुनंदाताई दिवटे यांनी महासम्राट बळीराजा रथयात्रा काढून आमच्या बळीराजाच्या विषयी जनजागृती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून बळीराजाचे करून पूजन, लावा दीप अंगणी, सुख समृद्धी येईल घरी, इडापिडा टळोनी असे संबोधित केले। तदनंतर रथयात्रा पुढे मार्गक्रमण करण्यात आली।